कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे TWJ कंपनी घोटाळा प्रकरण. या आर्थिक घोटाळ्यात अखेर रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत TWJ कंपनीचे मुख्य समीर नार्वेकर यांचा भागीदार म्हणून ओळखला जाणारा संकेत घाग याला पोलिसांनी अटक केली आहे. संकेत घाग याला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला जवळपास 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेनंतर काही काळासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. TWJ घोटाळ्यातील तपास अधिक वेगाने सुरू असून आर्थिक गुन्हे शाखेकडून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तर या प्रकरणी वेळ पडल्यास मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावर जाऊ अशी भावना गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. अटक केली, चांगलं केलंय, पण त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षा व्हायला पाहिजे असं वाटतं आणि त्याच्याकडे बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन आहे जी पोलिसांनी त्याच्याकडनं काढली पाहिजे असं वाटतं. कोणते इन्फॉर्मेशन आहे? जसं की हा जो स्कॅम त्यांनी केलाय तो कशा पद्धतीने केलाय, पैसा त्यांनी कुठे इन्व्हेस्ट केलाय किंवा जो शेवटचा जो 4-5 महिन्यामध्ये जो पैसा युटिलाइज त्यांनी तो कुठे केलाय त्याच्याबद्दलची सगळ्यात मोठी जी काय इन्फॉर्मेशन आहे ती संकेत घागकडेच आहे. कारण हा समीर नार्वेकरचा खूप जवळचा मित्र म्हणू शकतो किंवा समीर नार्वेकर हा त्याला सख्या पार्टनरशिप मध्ये. तर त्याच्यामुळे पोलिसांनी आता फक्त योग्य ती कारवाई करून काय असेल ती यांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अजूनही मुख्य आरोपी फरार आहे, त्या संदर्भात काय? मुख्य आरोपी फरार आहे असं वाटतंय की पोलिसांनी तर त्याला पकडलंय, पण असं वाटतं हे त्यांचा काहीतरी स्टंट पण असू शकतो समीर नार्वेकरला फरार ठेवण्यामागचा, असं मला तरी वाटतंय. आणि त्याच्यातनं आता बघू नेक्स्ट काय होईल ते. आता कोर्टातनं त्याला 7 दिवसाचा PCR दिलाय. 7 दिवसानंतर परत कोर्टात जेव्हा तारीख येईल तेव्हा पण आम्ही जाऊन बघू काय नेमकं पुढची काय त्यांची ऍक्शन राहणार आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्या चिपळूणमध्ये आहे, त्याच पार्श्वभूमीवरती सर्वात मोठी कारवाई मानली जाते. उद्या कोणत्याही प्रकारचं निवेदन त्यांच्याजवळ देणार आहात? आम्ही त्यांच्या सभेत जाऊन त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करू. जर त्यांनी घेतलं तर ठीक आहे, नाही तर त्यांना आम्ही तसे पण 1000 मेल करून झालेत, पण त्याचा एक पण रिप्लाय त्यांनी दिलेला नाहीये. उद्या जर त्यांनी परत आमच्यासोबत तसंच केलं तर मग आम्ही नेक्स्ट त्यांच्या एक तर वर्षा बंगल्यावर जाऊ किंवा मग मंत्रालयात जाऊन त्यांच्यासमोर काय असेल ते मांडू.